विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वेलकम टू ऑल ऑफ यू. तुमचं सर्वांचं या ऑनलाईन टीचिंगच्या सेक्शनमध्ये सहर्ष स्वागत आहे. क्लास 9 आज आपण जॉमेट्रीच्या या सेक्शनपासून स्टार्ट करत आहोत. इनफॅक्ट असं म्हणायला काही हरकत नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून 9वीचे जॉमेट्रीचा सिलेबस आपण सुरुवात करत आहोत. नाव तुम्ही सर्वांनी या अगोदर टेक्स्टबुक खरेदी केलेली असणारच आहेत. तुम्ही जॉमेट्रीचं पुस्तक देखील त्याचं अवलोकन केलं असणार आहे, बघितलं असणार आहे. तुम्हाला असं लक्षात आलं असेल की यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे चॅप्टर स्टडी करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळाला तो असा असेल की 8वीला असताना तुम्हाला एकच मॅथमॅटिक्सचं पुस्तक होतं, पण 9वीमध्ये आल्यानंतर ते मात्र 2 झालेले आहेत. मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड, ज्याला आपण अल्जेब्रा आणि जॉमेट्री असं देखील म्हणत असतो. त्यातला जॉमेट्री हा सेक्शन आपण सुरुवात करत आहोत. फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या प्रकरणाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. यामध्ये जे काही स्टडी करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला पुस्तकात दिल्याप्रमाणे पॉईंट्स, लाईन अँड प्लेन हे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर वी आर हॅव्हिंग द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहे ते समजावून घ्यायचं आहे. देन वी हॅव द कन्सेप्ट ऑफ बिटवीननेसचं कन्सेप्ट स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं ते आपण बघणार आहोत. आणि वी आर हॅव्हिंग द लास्ट पॉईंट टू स्टडी विच इज प्रूफ. आपल्याला हा पार्ट या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. नाव सगळ्यात पहिले आपण या फ्रेममध्ये बघत आहोत की जो पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज अबाउट पॉईंट, लाईन अँड प्लेन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जसं अंकगणितामध्ये नंबर्स आपल्याला वेल नोन आहे. आपण ज्यावेळेस 1 असं कॉल केलो तर आपण ही इमेज आपल्यासमोर येईल. 2 म्हटलं तर 2 ही आपल्यासमोर येणार आहे. दॅट इज 3 लाईक दिस. 1 2 3 4 दीज आर द नंबर्स. आपल्या अल्फाबेटमध्ये अ म्हटल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची इमेज येते, याला आपण अ म्हणणार. आ म्हटल्यानंतर अशा प्रकारची इमेज आपल्यासमोर येणार आणि या पद्धतीने. आता या एकला एकच का म्हटलं असा प्रश्न आपल्यासमोर कधीच पडत नाही, किंवा अला अ का म्हणत आहोत असा प्रश्न आपल्यासमोर पडत नाही. बिकॉज दीज आर द बेसिक कन्सेप्ट इन द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. हे बेसिक कन्सेप्ट आहेत, याला डिफाईन करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीनं जॉमेट्रीमध्ये देखील काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत. आणि दोज आर लाईन किंवा सुरुवात आपण पॉईंट्सनं करूया. पॉईंट, लाईन अँड प्लेन. पॉईंट, लाईन अँड प्लेन दीज आर द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हे जॉमेट्रीमध्ये असणारे बेसिक कन्सेप्ट्स असणार आहेत. वी कॅन नॉट डिफाईन दीज टर्म्स. लक्षात घ्या, मी केअरफुली परत एकदा रिपीट करतो आहे की दीज 3 पॉईंट्स कॅन नॉट बी डिफाईन्ड. याची डेफिनेशन आपल्याला करता येणार नाही. पॉईंट्स, लाईन अँड प्लेन याची डेफिनेशन आपण करू शकत नाही. बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल की का करता येऊ शकत नाही. पॉईंट तर आम्हाला माहिती आहे, लाईन देखील माहिती आहे, हे आपण व्याख्येच्या स्वरूपामध्ये आपण सांगू शकतो असं बऱ्याच जणांना वाटेल कदाचित. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बघा मी तुमच्यासमोर काही पॉईंट्सची उदाहरणं काढतोय. सपोज मी पेनाचं टोक या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर ठेवलं आहे. एक पॉईंट तुमच्यासमोर झालेला आहे. समजा आता मी दुसरी पॉईंट घेतोय, पुढचा पॉईंट घेतला. समजा मी आणखी एक पॉईंट घेतोय, थर्ड पॉईंट झाला. मी आणखी एक पॉईंट घेतोय, या पद्धतीनं फोर्थ पॉईंट झाला. हे सगळे एक्झाम्पल्स तुमच्या समोर जे दिलेले आहेत दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉईंट. काय लक्षात येतं बरं विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही जरी पॉईंट असले तरी याची डायमेन्शन मात्र हे आपण ठरवू शकत नाही. पॉईंट म्हटल्यानंतर तो किती छोटा असेल किंवा किती मोठा असेल हे आपल्याला ठरवता येणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं मला जर लाईन काढायची असेल, सपोज मी ही एक लाईन ड्रॉ करतोय, से फॉर एक्झाम्पल मी जर याची विड्थ चेंज केली, एक लाईन ड्रॉ केली, याची विड्थ समजा मी चेंज करतोय, ही दुसरी लाईन तयार होऊ शकते आपल्यासमोर या पद्धतीने. समजा मी थर्ड लाईन ड्रॉ करतो आहे या पद्धतीने, ही तिसरी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की हे दोन्ही कन्सेप्ट आणि प्लेन त्यामध्ये इन्क्लूड करूया. हे तिन्ही कन्सेप्टचा आपण जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की दीज 3 कन्सेप्ट
does not have dimension. Point, plane and line does not have dimension. याला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन्स नाही आहेत. याला आपण किती विड्थ असू शकते, किती जाडी असू शकते हे आपल्याला ठरवता येणं शक्य नाही. आणि म्हणून दीज 3 कन्सेप्ट्स आर पॉइंट्स, लाईन अँड प्लेन आर द अनडिफाइन्ड टर्म, और ज्याला आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री असं कॉल करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात येते काय चाललंय तर. नाव आफ्टर दॅट we are having the next concept, that is about the coordinate of point and the distance. coordinate of point and distance हे आपल्याला डिस्कस करत असताना आपल्याला एक नंबर लाईन विचारात घ्यावी लागणार आहे. जसं आपल्याला या स्क्रीनवर दिसते आहे नंबर लाईन. एक नंबर लाईन मी घेतली आहे ज्यामध्ये सेंटरला कुठेतरी आपण 0 घेतलेला आहे आणि एका साईडला पॉझिटिव्ह नंबर घेतले, रिव्हर्स डायरेक्शनला निगेटिव्ह नंबर्स घेतलेले आहेत. अशा प्रकारच्या साधारणपणे मांडलेला आपण नंबर लाईन कॉल करतो आहे. आता या नंबर लाईनवर एवढेच पॉईंट आहे असा अर्थ होणार नाही. ABCD E आणि O असे काही पॉईंट्स मला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, पण यापेक्षाही इन बिटवीन समजा 2 आणि 3च्या मध्ये मी एक स्पॉट केला तर या पॉईंटला देखील आपण कोणता तरी नंबर असोसिएट करू शकतो. इनफॅक्ट या नंबर लाईनवरती जेवढे पॉईंट्स आहेत या प्रत्येक पॉईंटला आपल्याला नंबर असोसिएट करता येतो आणि म्हणून याला आपण नंबर लाईन कॉल करणार आहोत. ओके, आता आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येत आहे की एक नंबर लाईन आहे आणि ज्यावरती आपण काही पॉईंट्स घेतलेले आहेत. समजा पॉईंट ए मी विचारात घेतो. इफ आय सपोज अ पॉईंट ए, तुम्हाला असं लक्षात येईल की पॉईंट ए हा एका नंबरशी असोसिएट आहे. कोणत्या नंबरशी असोसिएट झालेला आहे तो? दॅट इज -5. सो द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए वी कॅन से इट इज -5. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ से फॉर एक्झाम्पल पॉईंट बी, मी जर असं सपोज करत असेल बी या पॉईंटची कोऑर्डिनेट, तर बी हा पॉईंट कोणत्या नंबरशी असोसिएट झालेला आहे आपल्या या नंबर लाईनवर? -3. आणि या पद्धतीनं आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज क्लिअर होऊ शकतात. मी जर पॉईंट डीचे कोऑर्डिनेट एखाद्या विद्यार्थ्याला विचारले तर उत्तर काय असलं पाहिजे? इट विल बी डेफिनेटली +1. आणि ई या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहे? दॅट इज 3. व्हेरी सिम्पल. ज्या पॉईंटला जो नंबर असोसिएट केलेला आहे त्याला आपण त्याचे कोऑर्डिनेट कॉल करणार आहोत. ठीक आहे. नाव वी विल डिस्कस अबाउट द फर्दर कन्सेप्ट दॅट इज रिगार्डिंग द डिस्टन्स. कोणत्याही 2 पॉईंटमधलं मला डिस्टन्स हे जर ठरवायचं असेल तर आपण या ठिकाणी आता विचारात घेऊया. आता या ठिकाणी आपल्यासमोर एक एक्झाम्पल आत्ता घेतलं होतं आपण की ए पॉईंटचे आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काढलेत. आता या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आहे. ते जर मी नंबर लाईनवर ठरवण्याचा जर प्रयत्न केला, ए आणि बी या 2 पॉईंटमधला जर डिस्टन्स काढण्याचा मी जर प्रयत्न केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ए आणि बी या दोघांमध्ये किती युनिटचा गॅप आहे? -3 पासून -4 पर्यंत 1 युनिट, -4 to -5 म्हणजे टोटल 2 युनिट आहेत. पण प्रत्येक वेळेसच आपल्याला नंबर लाईन घेणं शक्य होऊ शकत नाही आणि म्हणून त्यामुळं आपल्याला काहीतरी ठराविक फॉर्म्युल्याकडे जावं लागणार आहे. ज्यावेळेस आपल्याला डिफरन्स काढायचा असतो, डिस्टन्स काढायचं असतं 2 पॉईंटमधलं, इट विल बी डिनोटेड बाय डिस्टन्स स्मॉल डीने आपण डिनोट करतो डिस्टन्स बिटवीन द पॉईंट. समजा मी या ठिकाणी ए आणि बी असं जर सपोज करत असेल, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए कॉमा बी, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए कॉमा बी. आता हे मला काढायचं आहे, पण हे काढत असताना इट विल बी इक्वल विथ द डिफरन्स बिटवीन द कोऑर्डिनेट. पण ते करण्या अगोदर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे 2 पॉईंट्स आपल्यासमोर आहेत त्या 2 पॉईंट्समध्ये असणारे जे कोऑर्डिनेट आहे त्यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे. आता ग्रेटर आणि स्मॉलरच्या बाबतीमध्ये जर दोन्ही टर्म्स या निगेटिव्ह असतील तर आपल्याला नंबर लाईनचा आधार घेणं सोयीस्कर जाऊ शकतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या पॉईंटच्या आपण जर या डायरेक्शनचा पॉईंट जर घेतला तर या डायरेक्शनचा पॉईंट ऑलवेज हा ग्रेटर असणार आहे आणि याच्या अपोजिट डायरेक्शनचा निगेटिव्ह डायरेक्शनचा मात्र हा स्मॉलर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की -3 हा ग्रेटर नंबर आहे. -3 विल बी ग्रेटर नंबर ॲज कम्पेअर टू द -5. लक्षात घ्या 3 आणि 5 या ठिकाणी नंबर्स नाही आहेत तर निगेटिव्ह आहेत. त्यामुळं हा कन्सेप्ट तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की दिस -3 इज ग्रेटर दॅन -5.
-3 इज ग्रेटर दॅन -5 आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए कॉमा बी इज गिवन बाय द ग्रेटर कोऑर्डिनेट -3 मायनस द स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट निगेटिव्ह असल्यामुळे मी या ठिकाणी ब्रॅकेट प्लेस करतो आहे. ठीक आहे. सो विल बी इक्वल विथ -3 दिस मायनस मायनस बिकम +5 आणि म्हणून उत्तर येणार आहे 5 - 3 डिफरन्स इज 2. जसं आपण या ठिकाणी जॉमेट्रिक इंटरप्रिटेशन देखील बघितलं होतं की दोघांचा डिफरन्स हा किती येणं अपेक्षित आहे, आपल्याला 2 येणं अपेक्षित आहे. आणि अल्जेब्रिकली आपण सॉल्व्ह करत गेलो, न्यूमेरिकली आपण सॉल्व्ह करत गेलो तर तरी देखील आपल्याला डिफरन्स किती मिळतो आहे, आपल्याला 2 हा मिळत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल दोन पॉईंट्समधला, त्यावेळेस हे भाग लक्षात घ्या की तुम्हाला ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट हा मायनस करायचा असणार आहे. ठीक आहे, अंडरस्टूड. ओके, नाव वी मूव्ह फर्दर. आता आपल्याला फर्दर पुढच्या एका कन्सेप्टकडे जायचं आहे, विच इज अबाउट द बिटवीननेस. आपल्याला कोणत्या कन्सेप्टकडे जायचं आहे, बिटवीननेसच्या कन्सेप्टकडे या ठिकाणी जायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज आपण एक इमेज आपल्यासमोर दिसती आहे. नाव सी, इन दिस इमेज वी हॅव गिवन दॅट पॉईंट पी क्यू आर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स. 3 कोलिनियर पॉईंट्स आहेत एका रेषेतले. देन देर आर 3 पॉसिबिलिटीज. 3 पॉसिबिलिटीज या ठिकाणी शक्य आहे. पहिली पॉसिबिलिटी काय की दॅट इज पी आणि आरच्या बिटवीन क्यू आहे. पुढची पॉसिबिलिटी काय होईल की क्यू हा पी आणि आरच्या बिटवीन नाही आहे, म्हणजेच पी डॅश आर डॅश क्यू अशी सिच्युएशन आहे. आणि पुढची सिच्युएशन अशी आहे की आर डॅश पी डॅश क्यू अशी सिच्युएशन आपल्यासमोर आहे. म्हणजे तिन्ही फिगर्स आपण बघितल्या तर पहिल्या फिगरमध्ये क्यू हा इन बिटवीन आहे, दुसऱ्या फिगरमध्ये आर हा इन बिटवीन आहे आणि थर्ड फिगरमध्ये पी हा इन बिटवीन आहे. आता हे बिटवीननेस आपण जॉमेट्रिकली बघितलं, पण आपल्याला जर संख्यात्मक माहिती पुरवलेली असेल ते कधी पॉसिबल आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं. आपण पहिल्या फिगरचा आपण जर विचार केला तर पहिल्या फिगरमध्ये जर पी क्यू मधलं डिस्टन्स आणि क्यू आर मधलं डिस्टन्स ह्या दोन्ही डिस्टन्सेसची बेरीज आपण जर केली आणि ती जर टोटल पी आर एवढी जर भरत असेल, म्हणजे बघा डिस्टन्स बिटवीन पी क्यू, डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल विथ डिस्टन्स बिटवीन पी आर, देन वी कॅन से जे स्मॉलर डिस्टन्सेस आहेत दोन, त्या दोघांची बेरीज ही ग्रेटर डिस्टन्सच्या बरोबरीमध्ये जर भरली, देन इट इज सेड दॅट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. आता दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्या फिगरमध्ये आर हा इन बिटवीन पी क्यू कधी म्हणू शकतो आपण, डिस्टन्स बिटवीन पी आर अँड डिस्टन्स बिटवीन आर क्यू इज इक्वल विथ डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. असं जर घडलं तर आपण असं म्हणू शकतो की दिस आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ बिटवीननेस. ओके, नाव वी हॅव टू मूव्ह फर्दर. आता या 3 कन्सेप्टच्या आधारे आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी स्टडी करायचा आहे. प्रॅक्टिस सेट फर्स्ट आपल्या समोर दिसतो आहे, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन असा सांगतो की फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन. या नंबर लाईनच्या आधारे आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता या नंबर लाईनच्या आधारे आपल्याला पहिलं डिस्टन्स विचारलं गेलेलं ते मी या ठिकाणी लिहितो आहे. दॅट इज डिस्टन्स बिटवीन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पॉईंट बी कॉमा ई. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट बी कॉमा ई हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना दोघांचे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. बीचे कोऑर्डिनेट फिगरमधून तुम्हाला सहज कळतायत. किती असेल बरं बीचे कोऑर्डिनेट, इट विल बी इक्वल विथ 2. ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ दुसरा पॉईंट जो आपल्याला मिळवायचा आहे दॅट इज पॉईंट ई. फिगरमध्ये जर आपण बघत असेल तर इट विल बी इक्वल विथ ईचे कोऑर्डिनेट ई दिसतो आहे, या ठिकाणी दिसतोय आपल्याला. किती आहे ते, इट इज 5. आणि वन्स वी गॉट द कोऑर्डिनेट हिअर वी हॅव टू मेन्शन. काय मेन्शन करावं लागेल, कोणतं कोऑर्डिनेट ग्रेटर आहे. हिअर 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 हा ग्रेटर आहे 2 पेक्षा आणि म्हणून डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई इज गिवन बाय ग्रेटर नंबर 5
मधून स्मॉलर नंबर हा मायनस करावा लागेल, स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल. सो इट विल बी इक्वल विथ डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई इज गिवन बाय 5 मायनस 2 विल बी इक्वल टू 3. लक्षात घ्या, नेहमी डिफरन्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे, हा निगेटिव्ह असणार नाही. ओके, सो दिस इज वन पार्ट. अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहे. नंबर 2चं या ठिकाणी डिस्टन्स आपण घेऊया. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट जे कॉमा ए, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट जे कॉमा ए, त्यासाठी आपल्याला दोघांची कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहावं लागणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट जे आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए हे आपण वरच्या फिगरमधून आपण आता घेऊयात. सो जे आणि एचे कोऑर्डिनेट आपल्याला ठरवायचे आहेत. जे आणि ए, जेचे कोऑर्डिनेट आहे -2 आणि एचे कोऑर्डिनेट आहे 1. -2 अँड 1 हे आपण घेऊयात. जेचे कोऑर्डिनेट आहे -2 आणि एचे कोऑर्डिनेट आहे 1. नाव हिअर वी कॅन ऑब्झर्व दॅट हिअर कोणता नंबर ग्रेटर असणार आहे? डेफिनेटली 1 इज ग्रेटर. 1 इज ग्रेटर दॅन -2. पॉझिटिव्ह नंबर हा ऑलवेज निगेटिव्हपेक्षा ग्रेटर असेल आणि म्हणून तो ग्रेटर असणार. हेन्स डिस्टन्स बिटवीन द पॉईंट जे कॉमा ए इज इक्वल विथ ग्रेटर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा. स्मॉलर निगेटिव्ह असल्यामुळे आपण ब्रॅकेट प्लेस केला. सो 1 मायनस मायनस बिकम +2. So here we are having the answer will be equal to 3. Distance between the point J and A is equal to 3. Now ह्या दोन एक्झाम्पल नंतर काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देऊन जातोय. ते सगळ्यांनी पुढच्या पिरियडपर्यंत आपापल्या होमवर्कच्या वहीमध्ये सॉल्व्ह करून ठेवायचे. प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1 यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ज्यामधले थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल अप टू 8th एक्झाम्पल डिस्टन्सेस कॅल्क्युलेट तुम्हाला करायचे आहेत. काय कॅल्क्युलेट करायचे आहेत? डिस्टन्सेस. तर हा पार्ट तुम्ही पुढच्या पिरियडपर्यंत आपापल्या वहीमध्ये डिस्टन्सेस काढून ठेवायचे आहेत. टिल देन गुड बाय.